नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सेम मिठाईच्या दुकानात मिळतात तसे गुलाबजाम आपण घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर त्यासाठी इथे सगळ्यात आधी मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी 600 ग्रॅम साखर टाकली आहे. आता जेवढी साखर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे इथे मी 600 ml पाणी घेते. आता हे सगळं मिक्स करायचं आहे छान. याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. हाय फ्लेमवरती याची उकळी काढायची आपल्याला. इथे छान याचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी 2 विलायची टाकते आहे आणि परत सगळं मिक्स करून घेऊयात. आता इथे मी गोवर्धनचं गुलाबजामुन मिक्सचं पॉकेट घेतलं, 200 ग्रॅमचं आहे हे. आता मी याला एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते सगळं पीठ अशा पद्धतीने. आणि नंतर याच्या हाताने याच्यामध्ये जेवढ्या काही गुठळ्या आहेत तेवढ्या सगळ्या आपल्याला हाताने याच्या फोडून घ्यायच्या आहेत. ते पाक पण होतोय. आता याची एक मोठ्या फ्लेमवरती उकळी काढली मी. आता याची फ्लेम मी मीडियम टू हायवरती ठेवते, जास्तही अगदी मोठी फ्लेम नको आहे. आता हाताने सगळं याचं फोडून घ्यायचं आहे, गुठळ्या असतील जेवढ्या त्या अशा पद्धतीने. एकही अशी गुठळी राहता कामा नये, म्हणून मी असं सगळं हाताने अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते सगळं. आता त्यानंतर सगळ्या गुठळ्या काढून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये फ्रेश दूध टाकायचं आहे. तर थोडं दुधाचा वापर करायचा आहे. एकदम थोडं एकदम पटकन दूध नाही ओतायचं आहे, सगळं पीठ पातळ होऊन जाईल. थोडं दूध टाकून आपल्याला याला हाताच्या मदतीने असं सगळं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता इथे मी थोडं अजून दूध टाकते मी थोडं. याचा छान गोळा तयार होतो. याचं पीठ असं जास्त चिकट झालं तरी पण मळत राहायचं, ते गोळा बरोबर त्याचा गोळा तयार होतो. बघा झाला इथे. तर थोडंसं तूप टाकून आपण याला मळलं तरी पण चालेल, त्याने चव छान येते. तर इथे गोळा आपला तयार झालाय. इथे आपला पाक सुद्धा तयार आहे. बघा तुम्ही, अगदीच असा एक तारी वगैरे पाक काही करण्याची याला गरज नाही आहे. फक्त याला नॉर्मल असा चिकटपणा आला पाहिजे, पुरेसं आहे तेवढं. तारबीर येण्याची काही गरज नाही. बघायचं थोडं चिकटपणा आलेला आहे याला, तारबीर असं काही नाही. तर हाताला तूप लावून याचं अगदी छोटं तुम्हाला आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती याची साईज घ्यायची तुमच्या मनावर. बघा इथे मी असं हाताच्याने पूर्ण त्याला रगडून घेते एकदम, म्हणजे त्याला एकही भेग नाही जाणार. आणि मग याचा मी गोळा बनवणार आहे. असं जास्तच हाताला तूप नाही लावायचं आहे, कारण मग त्याचं मुरल्यानंतर गुलाबजाम मग त्याचा असा वास येतो. तर थोडं एकदम नॉर्मल तूप लावायचं हाताला आणि मळून घ्यायचं छान. बघा इथे गोळा तयार झाला, एकही भेग नाही गेली त्याला. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे अशा पद्धतीने. आधीच याला पहिल्यांदाच गोळा बनवताना याला चांगला बनवायचा, त्याला भेग नाही गेली पाहिजे. नंतर परत याला वळण्याची काही गरज नाही. तुम्ही बघू शकता आता इथे मी सगळे गुलाबजाम असे गोळे बनवून ठेवलेत, एकही भेग गेली नाही. आता फास्ट फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती गुलाबजाम आपल्याला थोडे तळायचे, जास्त सगळे तळायचे नाही. त्याच्यानंतर असे आपल्याला चमच्याने असं सगळं मिक्स करत राहायचं, म्हणजे चारही बाजूने सगळीकडनं गुलाबजाम भाजतात व्यवस्थित. बघू शकता जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला गुलाबजाम तळायचे नाही आहेत, कारण मग ते वरतून क्रिस्पी होतात आणि आतमधून कच्चं राहतं. ते गुलाबजाम तसेच राहतात. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळायचे आहेत. आतूनही व्यवस्थित शिजतो आणि तो मुरतो पण व्यवस्थित. आतून कच्चं राहिल्यावर तो मुरत नाही व्यवस्थित आणि कच्चं त्याची चव पिठळ लागते खाताना.
त्याच्यामुळं बघा तर इथे मी काढून ठेवते. लईच असं गरम पाकात टाकायची अजिबात गरज नाही. आधी काढून घ्यायचं साईडला थोडंसं. त्याला गुलाबजाम पण नॉर्मल थंड पडून द्यायचे आणि एकदम पण थंड पाकात टाकायचं नाही. दोन्ही पण आपल्याला मीडियम पाहिजे. गुलाबजाम पण जास्तच गरम अगदी उकळून असे टाकण्याची वगैरे गरज नाही आणि पाक पण एकदम मीडियम पाहिजे. जास्त गरमही नको, जास्त थंड पण नको. आता इथे मी सगळे गुलाबजाम तळून घेतलेत अशाच पद्धतीने आणि सेम आता मी गुलाबजाम टाकते पाकामध्ये आणि याला एकदा मिक्स करून द्यायचं टाकल्यानंतर सगळं. आणि हे आपण 30 मिनटं ठेवणार आहे. तर 30 मिनटानंतर आता मी याला झाकण लावून ठेवते आणि 30 मिनिट. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता 30 मिनटानंतर इथे मी एका बॉलमध्ये सगळे गुलाबजाम काढून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान मुरले ते, व्यवस्थित टम्म फुगलेत. तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी.